7 दिवसात 100% डायबिटीस मुक्त होण्याचा उपाय आज आपण बघणार आहोत। नमस्कार, मी वैद्य ओमकार। आज आपण बघणार आहोत 100% 7 दिवसात डायबिटीस कमी करण्याचा आयुर्वेदिक घरगुती उपाय। तर तुम्हाला काय करायचं आहे, एक पान रोज रात्री झोपताना तुमच्या पायांना बांधायचं आहे आणि त्याच्यावर सॉक्स घालून झोपायचं आहे। तर ते पान कोणतं आहे ते आज आपण बघणार आहोत। तर तुम्ही इथे बघत आहात की आपल्याकडे एक रुईचं झाड आहे। याला आयुर्वेदामध्ये अर्क असं म्हटलं जातं। ह्या रुईची पानं रोज रात्री पायाच्या तळव्यांना बांधली तर डायबिटीसपासून तुम्ही मुक्त व्हाल। असे शेकडो घरगुती उपाय तुम्ही सोशल मीडियावर बघत असाल, तर तुम्हाला असं वाटत असेल की हे उपाय आयुर्वेदिक आहेत, त्यामुळे तुम्ही आस्थेने हे उपाय करत असाल। पण माझं असं मत आहे की यातील एकही उपाय हा आयुर्वेदिक नाही। परवाच मला एका नातेवाईकाचा फोन आलेला। त्याने खोकल्यासाठी आपल्या आयुर्वेदिक शॉपमधून अडुळसाचं सिरप घेतलेलं आणि त्याने फोनवर मला म्हटलं की डॉक्टर की मी अडुळसाचं सिरप तर घेतलं पण माझा खोकला गेला नाही, उलटा अजून वाढला खोकला। पण अडुळसा तर आयुर्वेदिक आहे, मग त्याने खोकला कसा वाढला? अडुळसा हा कडू असल्यामुळे तो वात वाढवतो, त्यामुळे प्रत्येक खोकल्यात अडुळसा हा कामी येत नाही। जर कफाचा खोकला असेल तर त्यात तो अडुळसा कामी येतो, पण जर वाताचा खोकला असेल तर अडुळसा कामी येत नाही। त्यामुळे काय होतं की सोशल मीडियावर जे उपाय सांगितले जातात ते सामान्यपणे इन जनरलाइज असतात, स्पेसिफिक असे उपाय नसतात। त्यामुळे 10 पैकी 4 लोकांना उपाय मिळू शकतो, त्याच्यापासून रिलीफ मिळू शकतो, पण 6 लोकांना त्याचे साईड इफेक्टही दिसू शकतात। त्यामुळे नक्की आयुर्वेद काय आहे हे समजण्यासाठी तुम्ही जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांना नक्की दाखवा आणि आयुर्वेदासंबंधी असे सोपे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या पेजला नक्की फॉलो करा। धन्यवाद।